हॅलो फ्रेंड्स, तर नेमकं झालंय असं की मी जे तुमच्यासोबत मिनी व्लॉग शेअर करत असते, ज्याच्यामध्ये मी एखादा पदार्थ केलेला तुम्हाला दाखवत असते, तर त्याच्यावरती भरपूर जणांच्या कमेंट येतात की आम्हाला ती रेसिपी दाखवा म्हणून. आता प्रत्येक रेसिपी जी आहे ती काही शूट करणं होत नाही, पण जी केलेली असते ती तर मी तुम्हाला दाखवतच असते जेवढं जमेल तेवढं. तर ही कोकोनट आईस्क्रीमची रेसिपी जी आहे त्याच्यासाठी 2 ओले नारळ मी फोडून घेतले होते. एका नारळाचं जे आहे ते दूध वेगळं करून घेतलं आणि आणखीन एक दुसरा नारळ त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. तर इथे काजू आणि साखरचं पावडर मी करून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये थोडंसं दूध टाकले आणि कॉर्नफ्लॉवर टाकले 1 चमचा. जर का काजू नसतील टाकायचे तर 2 चमचे इथे कॉर्नफ्लॉवरचा यूज करा तुम्ही. त्याला गरम करून घ्या दुधाला आणि असं घट्ट पेस्ट करा त्याची. आता आपण मिक्सरमध्ये जे नारळ काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये 2 चमचे फ्रेश मलाई टाकायची. आपण जे दुधात पेस्ट केली होती कॉर्नफ्लॉवरची ती ऍड करायची. काजू आणि साखरेचं पावडर याच्यात ऍड करायचं, व्हॅनिला एसेन्स टाकायचं आणि आपण तयार केलेलं कोकोनट मिल्क याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं छान. प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला ऍड करायचे. 4 घंटे फ्रीजमध्ये ठेवून परत एकदा मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. ओव्हरनाईट परत फ्रीजमध्ये ठेवायचे आणि आईस्क्रीम 5 मिनिट अगोदर फ्रीजच्या बाहेर काढून